तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। येनगाव रस्त्यासाठी स्थानिकांची लढा उभारणी। जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा येनगाव गावापर्यंत रस्ता होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने मागणी केली आहे। अर्जदार अरविंद जानराव वायझोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला 24 जानेवारी 2025 रोजी अर्ज सादर केला होता। मात्र अद्याप या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। रस्त्याची मागणी 12 वर्षांपासून प्रलंबित। 2012 साली गिरगाव बस स्टँडपासून येनगाव पर्यंत रस्ता बनवण्याची योजना होती, मात्र त्यावेळी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही। गेल्या 12 वर्षांपासून ग्रामस्थांना खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। वेळोवेळी निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे। आंदोलनाचा इशारा। ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही प्रतिसाद मिळाल्याने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। येनगाव बस स्टॉपवर 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता उपोषण सुरू करण्यात आला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। रस्ता नसल्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वाहतुकीसाठी पर्याय नसल्यामुळे आरोग्य सेवेच्या दृष्टीने ही परिस्थिती गंभीर बनली आहे। लवकर उपाययोजना झाल्यास पुढील टोकाचे पाऊल। ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने लोकांच्या समस्या समजून घेऊन तत्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी केली जात आहे। येनगावमधील रस्त्यासाठीचा हा लढा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे। योग्य वेळेत निर्णय घेतल्यास ग्रामस्थांची समस्यांची सोडवणूक होऊ शकते। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।